होते परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल झाला. 4 धावांसाठी चौकार. पुढचा बॉल भावेश टू सचिन. ओ यश ठेवत बस. तुम हो तो क्या तुम हो, हम है तो क्या कम है. आणि इथे मात्र दिले उत्तर. गोलंदाजी करत असताना गोलंदाज भावेशनं पहिल्या बॉलवरती चौकार आणि दुसऱ्या बॉलवरती सचिनची विकेट मिळवली. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लागलेला आहे. ईट का जवाब पत्थर से मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. GPL सीझन 10 आपण पाहू शकाल. ग्रामपंचायत प्रीमियर लीगचा हा थरार आजच्या दिवसातील दुसऱ्या दिवसातील आपण पाहिले तर ही 6वी मॅच आपण पाहतोय, जिथे पहिल्या 6वी मॅच मध्ये प्रथम बॅटिंग करत असताना गोकुळ 11 ही टीम आणि पहिला बॉल पडला त्या ठिकाणी 3:12 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करणं फार गरजेचं आहे. आणि तसं जर झालं नाही तर नक्कीच आम्ही जो काही डिसिजन आयोजकाच्या वतीने तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहोत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सौरभ आलेले आहेत. सौरभ मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत, आपण पाहू शकाल. सौरभ मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 4. धावपलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती भावेश ज्याच्या वाट्याला एक सफलता आलेली, त्यांनी 4 खर्च केल्यात आतापर्यंत. धावसंख्या 4. हा बॉल अजून एक धाव मात्र तो अधोलिखित करेल स्कोर कार्डवरती, कारण की वाईट बॉल त्याने टाकलाय. म्हणजे तब्बल आतापर्यंत त्याने 5 खर्च केलेले आहेत या षटकामध्ये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगल्या धावा येणं फार अपेक्षित असतं, परंतु पहिल्या बॉलवरती चौकार आला, तदनंतर विकेटची प्राप्ती झाली भावेशच्या वतीनं आणि हा बॉल वाईड. सौरभला आपण पाहू शकाल, त्याच्या सोबतीला रोशन. इथे मात्र कट केलाय बॉल गली आणि पॉइंटच्या मधून चेंडू चाललाय खेळाडू कक्षाकडे. खेळाडू कक्षाला सलामी देणारा लावण्य गोंडस असा चौकार. 4 धावा. पोचली 3 चेंडूच्या नंतर 9 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सौरभनं देखील आता त्या ठिकाणी चांगला फटका सजवला. आता ऑन साइडला जबरदस्त फटका, जबरदस्त क्रिकेट, दर्जेदार स्ट्रोक. 4 धावांसाठी चौकार. सौरभ ज्याने अर्धशतक आजच्या दिवसामध्ये झळकवलं, तो सौरभ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय. स्लॉटमध्ये बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इनफिल्डच्या वरून चेंडूला क्लिअर केले. चेंडू चालला डीपच्या दिशेने आणि सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. ही चौकार हॅट्रिक आपल्याला पाहायला भेटली, परंतु या ओव्हरमध्ये तब्बल 4 चौकार पाहायला भेटले. धावसंख्या 17. खतरे की घंटा सौरभ वाजवतोय मैदानाच्या आतमध्ये. हलक्या तर खेळण्याचा प्रयत्न, स्लाइस करण्याचा प्रयत्न, परंतु इथे जर आपण पाहिलं तर षटकाची समाप्ती. या षटकामध्ये 1 गडी बाद 17 धावा आल्या. सौरभच्या हे षटकामध्ये मागणं देखील ठरलं, परंतु विकेटची प्राप्ती झालेली आहे. अखेर धावांचा आहे. इथे शेवटच्या मोमेंटपर्यंत विकेट गेली तरी पर्वा केली जाणार नाहीये, कारण की अंतिम क्षणापर्यंत धावा जमवण्याचा प्रयत्न, धावासाठी संघर्ष आणि धावांसाठी धावपळ पाहायला भेटत असते टेनिस क्रिकेटच्या या पटालावरती. गोलंदाजी मार्कवरती या निलेश आता त्यांच्या सांघिक कोठ्यातील पहिलं षटक असेल.
इथे मात्र शरीराचा वेध घेणारा बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहिलीत. या स्पर्धेमध्ये पायचीचा नियम नाही, त्याचा भरपूर फायदा उचलला कालच्या दिवसामध्ये देखील बॅटर्सनी, कारण की आडव्या बॅटने भरपूर काही फटके आपल्याला पाहायला भेटले. कारण की आडव्या बॅटने खेळण्याकरिता तुम्हाला शफल व्हावं लागतं आणि जर का तुम्ही अगदी अष्टॅंच्या मध्ये सापडला तर पायचीच्या नियमानुसार तुम्हाला LBW देखील दिलं जात असतं. परंतु या स्पर्धेमध्ये पायचीचा नियम नाही आहे, त्याचा फायदा खूप चांगला. ते चांगला फटका आपल्याला पाहायला भेटला वाईडिश लॉंगॉनच्या दरम्यान. एक धावफलकावरती आपण पाहू शकाल. धावसंख्या पोहोचली 1 धावेच्या मदतीनं 18 धावा लागलेल्या आहेत. निलेशच्या षटकामध्ये आतापर्यंत एकच धाव त्याने खर्च केली आहे. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत, परंतु या 4 बॉलचा आपण विचार केला तर सौरभ आता स्ट्राईकवरती आहे. त्याच्यामध्ये क्षमता आहे, धमक आहे मोठे फटकेबाजी खेळण्याची. लोरफोल्टाज बॉल आणि ती धमक दाखवण्याचा प्रयत्न. ओहो, झेल सोडली आहे. झेल त्या ठिकाणी सोडली. अगदी सोपा, सहज सोपा झेल त्या ठिकाणी सोडला. पायल त्या ठिकाणी होते आणि त्यांनी येथे मात्र हा झेल सोडलाय आणि स्वतःवरती देखील निराशा त्यांनी दाखवली आहे. परंतु क्रिकेटच्या मॅचमध्ये पकडा झेल, जिंका क्रिकेटचा खेळ असं समीकरण असतं. इथे जर सौरभनं चांगली बॅटिंग केली तर या झेलच्या चर्चा नक्कीच केल्या जातील. धावसंख्या 19. हो, हा बॉल काय आपण पाहिला तर थोडासा बॅट वरती घेता आला नाही बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल हा बॉल. अप्रतिम बॉल निलेशच्या वतीनं आपण पाहिलं. काय गोलंदाजी या ठिकाणी होत आहे. निलेश जबरदस्त गोलंदाजी करत आहे, संध्या देखील उपलब्ध करून देत आहे. डेड बॉल पावलांचं समीकरण थोडंसं चुकलं आहे त्या ठिकाणी आणि हे टेनिस क्रिकेटमध्ये नव्हे तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील आपल्याला पाहायला भेटत असतं. निलेशच्या षटकामध्ये आपण विचार केला तर फक्त 2च धावा त्यांनी खर्च केले. चांगली गोलंदाजी त्यांनी साकारलेली आहे. कोलफटप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू चालला या डीपच्या दरम्यान वाईडिश लॉंगॉनला. तेथे मात्र फेक करतील खेळाडू, परंतु तदनंतर 2 धावा पाहायला भेटल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहू शकाल. धावसंख्या धावफलकावरती या 2 धावेच्या मदतीने 21 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर भावेशच्या षटकामध्ये खूप काहीशा धावा आपल्याला पाहायला भेटल्या, परंतु या षटकामध्ये निलेशने कमबॅक केलाय. चांगली गोलंदाजी करत असताना निलेश आपल्या संघासाठी स्ट्राईकला आता बॅटर आहेत रोशन. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू मात्र पाहावं लागेल त्या ठिकाणी. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय 4 धावांचा. हा लाईन इथे नक्कीच पाहिलं जाईल. जो काही डिसिजन आहे तो नक्कीच आपण पाहूया. दोन षटकांची समाप्ती झालेली आहे. चला वेळ आपण खर्च करू नका, चला स्पीडअप करा. पुढील मॅच करिता देखील आपण सज्ज राहा. जय मल्हार आणि जय महाराष्ट्र दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे. या इनिंग नंतर आपण लगेचच टॉस करणार आहोत. 27 धावा धावफलकावरती आहेत आणि गोलंदाजी मार्कवरती आता गोलंदाज भावेश पुन्हा गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 17 एक गडी बाद. भावेश पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा मागडा ठरला होता, परंतु पुन्हा आपण पाहिलं तर भावेश शिवाय त्यांच्याकडे विकल्प नसेल, कारण की सातत्यानं भावेश देखील दमदार गोलंदाज आहे. कमबॅक करणं तो देखील जाणतो आहे. हा बॉल आपण पाहिला तर भावेश पुन्हा या ठिकाणी पहिला बॉल अगदी खराब त्याच्या वतीनं पाहायला भेटला. अगदी ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू त्या ठिकाणी हाताळला. वेग भरपूर आहे भावेशकडे, परंतु वेगाने कधी कधी आपण पाहिलं तर नियंत्रण मिळवणं फार देखील गरजेचं असतं. इथे पल्लू स्कूप उडवलाय, जबरदस्त फटका, दिलशान स्कूप आणि दिलशानची आठवण करून देणारा हा दर्जेदार चौकार भावेशच्या बॅटमधून.
काय जबरदस्त फटका या ठिकाणी सौरभच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटलाय. अगदी शेवटच्या मोमेंट पर्यंत त्यांनी चेंडूला कलेक्ट केलं, वॉच केलं, वेट अँड वॉच आणि दर्जेदार फटका एक्झिक्यूट केलाय. चौकार ऍक्शन रिप्लेमध्ये पुन्हा या ठिकाणी दाखवला जात आहे आणि उंच देखील फार गेला होता बॉल. आत्ता पावलांचा वापर त्या ठिकाणी केला होता. खोलवर टप्प्याचा बॉल होता त्या ठिकाणी. गोलंदाज भावेशचा आपण पाहिलं तर डॉट बॉलची समाप्ती होत आहे. दुसऱ्या बाजूला भावेश देखील सांगतोय की हम भी किसी से कम नहीं है, यूं ही नहीं मिलती है राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है, बोला चिड़िया से कैसे बना तेरा आशियाना, बोली चिड़िया भरनी पड़ती है उड़ान बार बार, तिनका उठाना पड़ता है. धावसंख्या 32. आता इथे मात्र नक्कीच व्हाईट बॉल मिळेल. धावसंख्या पोहोचते धावपलकावरती 33. या आकड्यावरती 33 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. षटक क्रमांक 3 सुरू आहे. या षटकातील 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. इथे इम्प्रोवाइज खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा बॉल, ही चर्चा होत होती. आजच्या दिवसामध्ये नाही तर या स्पर्धेमध्ये देखील बॅटरांनी लेग बिफोरचा विकेट नसताना भरपूर काही फायदा उचलला हर्षद. कारण की लेग बिफोरचा विकेट नाहीये, त्यामुळे अगदी यष्ट्यांच्या बदी नेऊन फटकेबाजी करण्याचा त्यांनी चांगली मुभा उचलली. आणि या बॅटिंग करत असताना टीम आपण जर पाहिली तर सौरभच्या वतीनं देखील दर्जेदार कामगिरी त्यांनी देखील केली. धावसंख्या 34 वरती पोहोचलेली आहे. एक गड्याच्या मोबदल्यात पुढचा बॉल सौरभचा आणि भावेशच्या बॉलवरती फेकून दिलाय चेंडू सीमारेषे पार. 6 धावांसाठी व्यासपीठाला सलामी देणारा दर्जेदार षटकार. पोहोचलेले आहे. भावेशच्या या षटकामधील 2 बॉल अजून शिल्लक आहेत. लोअर फुलटॉस बॉल अजून एकदा. आता कॉमेंट्री बॉक्स कडे दर्जेदार षटकार, बॅक टू बॅक दुसरा. आणि त्याच्यावरती प्रहार केला आणि दर्जेदार षटकार वसूल केला बॅटर रोशननं. शेवटचा बॉल इथे शिल्लक आहे आणि एक मोठा फटका येईल का, हॅट्रिक कंप्लीट होईल का, परंतु तसं काही चित्र निर्माण झालं नाहीये. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. एक धाव नक्कीच जोडली जाईल. व्हाईट +1 म्हणजे 2 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचले धावफलकावरती 48 आणि तदनंतर आपण ड्रिंक्स ब्रेक देखील तयार ठेवायचा आहे. पुश केलाय त्या ठिकाणी हलक्या हातानं. पुश करो खुश रहो, कारण की ज्या धावा आम्ही जमवलेल्या आहेत तुम्ही देखील आता खुश राहा. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि धावफलकावरती एक गडी बाद 49 धावा. आणि देऊया आपण डीजे मास्टरला संधी. ड्रिंक्स झालेला आहे. धावसंख्या
धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 49 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर भावेश दुसऱ्या स्पेलमध्ये देखील काही चांगली कामगिरी त्यांनी केली नाहीये. पहिल्या स्पेलमध्ये देखील 17 धावा खर्च केल्या आणि या स्पेलमध्ये देखील त्यांनी 21 धावा खर्च केल्या. पुनश्च भावेशनं मात्र निराशा टाकली त्यांच्या चाहत्यांच्या मनामध्ये. परंतु आता या ठिकाणी पाहूया, अजय ला गोलंदाजी मार्कवरती विकल्प म्हणून आणलेला आहे. तर आता अजयला चांगलं कार्य करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. ज्याचं नाव अजय आहे त्याच्यावरती कोणी विजय मिळू शकत नाही असा अजय आता मैदानाच्या आतमध्ये. आणि स्ट्राईकला सौरभ आहे ज्याने मात्र सर्वच गोलंदाजांवरती विजय मिळवलेला आहे. आणि त्याच्या सोबतीला बॅटर रोशन, या दोघांनी देखील दमदार कामगिरी केलेली आहे. आतापर्यंत कोणत्याच गोलंदाजांना त्यांनी उसंत दिले नाहीये. आता अजयला मात्र उसंत मिळेल का? अजय इथे कमबॅक करेल का? या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. हो, पहिलाच बॉल अजयचा काय अप्रतिम. पाहूया ॲक्शन रिप्लेमध्ये. कारण की पहिलाच बॉल ज्या वेळेला अजय सौरभ सारख्या बॅटरला टाकतोय, त्याला बीट करण्याचं काम करतोय. अप्रतिम बॉल आहे. हलकीशी कट जर लागली तर समीकरण वेगळं झालं असतं त्या ठिकाणी, परंतु तसं काही घडलं नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. पुनश्च गोलंदाजी मार्कवरती अजय. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. स्क्वेअर लेगला झेल सुटली आहे त्या ठिकाणी. या झेलचं फार महत्त्व होतं या ठिकाणी. आतापर्यंत आपण पाहिलं तर ही दुसरी झेल या ठिकाणी, दुसरी झेल सुटलेली आहे. धावसंख्या धावफलकावरती 50 लागलेले आहेत. अजय प्रयास करण्याचा प्रयत्न करतोय. पुढचा बॉल, आपटी दिलेला बॉल पुन्हा या ठिकाणी झेल बादची दाट शक्यता. आता मात्र या ठिकाणी या चुकीला माफी नाहीये. पायल त्या ठिकाणी होते आणि त्यांनी कैलास त्या ठिकाणी होते आणि त्यांनी कुठल्या प्रकारची चूक केली नाहीये. सहज हाताचा पिसारा फुलवला आणि त्यामध्ये ही झेल समावली. रोशनला इथे मात्र परतावं लागतंय. काय झेल त्या ठिकाणी पकडली, अप्रतिम झेल, अगदी सीमा लगत झेल पकडली. दडपण जरूर होतं त्यांच्यावरती, परंतु त्यांनी या दडपणाला झुगारण दिलं आणि झेल पकडली. आता मॅच मध्ये इथे मात्र थोडासा कमबॅक झालाय. अजयने कमबॅक केलेला आहे, कारण की धाव गती जी वाढत होती त्या धाव गतीला थांबवण्याचं काम केलं. धावसंख्या धावफलकावरती 50 लागलेले आहेत. आता उरलेले 3 चेंडू इथे मात्र शिल्लक आहेत आणि या 3 चेंडूचा आपण विचार केला तर पाहूया या ठिकाणी अजय कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. नवीन बॅटर चेतन मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. आल्या चेतनने देखील ठोकलाय. सीमा रेषा पार, दर्जेदार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. काय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हजारों बार बिखर के सिमटने वाला हूं मैं, तेज हवाओं से निपटने वाला हूं मैं, मुझे कमजोर ना समझना ए दुनिया वालों, एक दिन हवाओं का रुख बदलने वाला हूं मैं. पुनश्च मोठा फटका या ठिकाणी एक्झिक्यूट केलाय. चेंडू मात्र सीमा रेषेपार. दुसरा ब्लास्ट, दुसरा तडाखा, सिक्सर. मित्रांनो की क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. पहा 2 घडी इथे मात्र बाद झालेत. मिडल ऑर्डर दमदार कामगिरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बॉल सोडून दिला, व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटलोय. व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये अजून एक धाव स्कोर कार्डवरती अधोलेखित केली जाईल. या षटकाचं समीकरण आपण जर पाहिलं तर पहिला बॉल डॉट आला, दुसरा बॉल आपण पाहिलं तर 1 धाव आली आणि तिसऱ्या बॉलवरती विकेट प्राप्त झाली. परंतु सलग चौथ्या आणि 5व्या बॉलवरती 2 मोठे फटके आणि तदनंतर अजयवरती देखील आक्रमण. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होत आहे. इथे फलंदाज बाद, इथे मात्र चेतनला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. धावसंख्या पोहोचली आहे. धावफलकावरती धावा 63 लागलेले आहेत. चौथं षटक देखील समाप्त झालं. काय जबरदस्त बॅटिंग.
सातत्यानं चर्चा देखील होत होती की कोणत्याही गोलंदाजांना उसंत दिली जात नाहीये, कारण की खेळ धावांचा आहे. इथे विकेटची तमा केली जाणार नाहीये आणि ते चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर गोकुळ 11 या टीमनं तब्बल 85 धावा बनवल्यात आणि कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर वंदे मातरम या टीमनं तब्बल 74 धावा बनवल्या आणि त्या धावा रेकॉर्ड ब्रेक या ठिकाणी केलेल्या आहेत गोकुळ 11 या टीमनं. परंतु या मॅचमध्ये आपण पाहूया किती धावा बनतील. बॅटिंग करत असताना टीम आपण पाहू शकता या श्री गणेश गोकुळ 11 टीम. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 63 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. इथे मात्र चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक एका टप्प्याने चेंडू ट्रॅव्हल झालाय 4 धावांसाठी. झन्नाडेदार चौकार. आपले 67 धावा धावपलकावरती. अजून आपण जर पाहिलं ना तर 5 चेंडू शिल्लक आहेत आणि मिस्टर सौरभ 4 चेंडू शिल्लक आहे. सौरभ आहे त्या ठिकाणी खेळून काढलेला फटका आपल्याला पाहायला भेटला लॉंग ऑनच्या दरम्यान. 1 धाव इथे पाहायला भेटली. धावसंख्या पोहोचली आहे धावपलकावरती 68 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. अजून इथे 3 बॉल शिल्लक आहेत. अजून 3 बॉल इथे मात्र शिल्लक आहेत. कैलास देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु सातत्याने या ओव्हरमध्ये त्याला देखील सफलता मिळेल का, तो कार्य करेल का, चांगलं नक्कीच पाहायला भेटेल. परंतु इथे कैलासवरती थोडंसं दडपण देखील आहे, कारण की कोणत्याही गोलंदाजाकडून त्याला काहीतरी मार्गदर्शन मिळेल असं काम त्याला अजिबात कानमंत्र तो मात्र मिळाले नाही. डीपमध्ये तिथे मात्र झेल सुटले आणि आपण पाहू शकता मौका भी गया और रन भी गया यहाँ पर. आणि दरम्यान इथे रनआउटची संधी आणि तिथे देखील आपण पाहिलं तर नेम चुकलाय. बॅकअप त्या ठिकाणी झालं, परंतु चेंडू फेकतील दरम्यान धावा इथे मात्र 4 पाहायला भेटल्या. पंचांनी देखील चौकाराचा त्या ठिकाणी इशारा केला, कारण की ज्या बॅट सीमा पार जाऊन धावा आल्या नसत्या त्या खेळपट्टीवरती धावून आपल्याला पाहायला भेटल्या. आणि तब्बल धावपलकावरती आता 72 धावा लागलेल्या आहेत. अजून 2 बॉल इथे मात्र शिल्लक आहेत. ज्या धावा जमवल्या होत्या, काय जबरदस्त व्हॉट अ शॉट. सीमा रेषा पार A1 क्वालिटीचा प्राईड दाखवणारा बॅटडेड षटकार. पलकावरती 78 धावा. अगदी धावतं समालोचन या ठिकाणी करायला भाग पडलं बॅटिंग करत असताना या सर्व बॅटरांनी, खास करून सौरभ आणि विलास. मागील आपण जर पाहिलं तर बॅटिंग केली त्या ठिकाणी या चेतननं देखील, सौरभ, रोशन आणि इथे मात्र फलंदाज बाद झालेले आहेत. आणि पहिल्या इनिंगचा खेळ इथे मात्र समाप्त झालेला आहे. धावा इथे जमवलेल्या आहेत 78 आणि जिंकण्याकरिता 79 धावांची गरज आहे. चला पुढील टीम जय मल्हार 11 आणि जय महाराष्ट्र 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. चला जय मल्हार 11 आणि जय महाराष्ट्र 11. चला टीम मीटिंग आपण घेऊ नका, जास्तीचा वेळ आपण घ्यायचा नाहीये.
बॉस तर टॉस जिंकलाय याचं नक्कीच ज्ञानेश्वर यांचे सुपुत्र श्रवण यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न केला. टॉस इथे जिंकलाय जय महाराष्ट्र 11 या टीमनं टॉस जिंकले, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढील मॅच आपल्याला पाहायला भेटेल. आणि दरम्यान 79 धावांचं आहे भलं मोठं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये. चला अनिल आणि कैलास मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाले आहेत बॅटिंग करण्याकरिता. चला वेळ आपण घेऊ नका. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली. तब्बल 79 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि गोलंदाजी मार्कवरती सौरभ काय बॅटिंग केली आज सौरभने. त्याच्या बॅटमधून मी तर म्हणेन की तब्बल 25 धावा पाहायला भेटल्या. खूप चांगली गोलंदाजी देखील करण्याची शक्यता असू शकते त्याच्या वतीनं, कारण की या संघामध्ये अष्टपैलू भूमिका तो साकारतोय. चला जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. 6वी मॅच आपण पाहतोय आणि 7वी मॅच आपल्याला पाहायला भेटेल जय मल्हार 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट जय महाराष्ट्राची लढाई. स्ट्राईकला बॅटर आहेत या धावांचा पाठलाग करण्याकरिता अनिल आणि कैलास अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. फटका चांगला एक्झिक्यूट केलेला आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होते. मोठा फटका खेळण्याचा मनसुबा आता मात्र या दोन्ही बॅटरांच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटेल. आणि सध्या तरी या पहिल्या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु एकच धावपलकावरती लागलेली आहे. सौरभ ज्याच्याकडे अनुभव आहे, खूप चांगला दांडगा अनुभव आजच्या दिवसामधील त्याने घेतलेला आहे. आणि इथे मात्र स्विंग केलाय बॉल, पाठवले चेंडूला टॉस बॉक्स समोर. दर्जेदार षटकार. कोण कोणावरती करेल, मात खोलवर टप्प्याचा बॉल होता जरूर, परंतु त्याला पाठवलंय लंगॉनच्या दिशेनं. एक धाव मात्र आपल्याला पाहायला भेटली. धावसंख्या धावपलकावरती 8. कोण कोणाची लावेल वाट या मॅच मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल, कारण की सध्या तरी मोठी फटकेबाजी. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल वळवलाय, दर्जेदार फटका, कॅप मोठी आहे, चेंडू जाईल 4 धावांसाठी. झन्नाडेदार चौकार. धावसंख्या धावपलकावरती 12 धावा लागलेल्या आहेत. सुरुवात दमदार सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली तर, कारण की 79 धावांचा पाठलाग करण्याकरिता तुम्हाला अशाच प्रकारे बॅटिंग करावी लागेल. सो त्या पद्धतीची बॅटिंग होत आहे. इनफिल्डच्या वरून जबरदस्त फटका, दर्जेदार चौकार पाहायला भेटतोय आपल्याला अनिलच्या बॅटमधून. इथे मात्र हा बॉल वाईड आहे. वाईट बॉल घोषित केलाय पंचांनी आणि रिव्ह्यू घेतलेला आहे या ठिकाणी. फिल्डिंग करणाऱ्या संघाकडून हा रिव्ह्यू मात्र आलेला आहे. टीव्ही अंपायरच्या माध्यमातून
चेक केला जाईल हा रिव्ह्यू. आपण पाहू शकाल आणि हा बॉल इथे मात्र जर पाहिला तर गोलंदाजी करणाऱ्या टीमनं मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे. यस, हा बॉल आहे कारण की थोडासा यष्ट्यांवरून आहे, थोडासा हलकासा फिरलेला दिसतोय. चला जाऊया आपण मॅच कडे. धावसंख्या धावपलकावरती लागलेल्या आहेत 16. धावा धावपलकावरती लागलेले आहेत. ओ, हा बॉल अप्रतिम आपल्याला पाहायला भेटलाय. थोडासा आपण पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये. हा बॉल रोहनचा काय दर्जेदार बॉल आहे. ओहो, जबरदस्त बॉल. रोशनचा पहिला डॉट बॉल आणि इथे देखील आपण पाहू शकाल सलगचा हा दुसरा बॉल देखील आपल्याला डॉट पाहायला भेटतोय. सलगचा हा दुसरा बॉल डॉट आपण पाहिलात रोशनच्या वतीनं. ओ, इथे मात्र हा बॉल वाईट असेल. बॉल वाईट आपल्याला पाहायला भेटले. धावसंख्येत थोडासा भर होईल. धावसंख्या पोचली आहे व्हाईट बॉलच्या मदतीनं. 17 धावा, 18 धावा धावपलकावरती. व्हाईट +1 म्हणजे 2 धावा इथे काढल्या गेल्या. धावसंख्या 18. इनफिल्डच्या वरून फटका एक्झिक्यूट केलाय. जबरदस्त फटका. ताकद नव्हती फटक्यामध्ये परंतु कलात्मकता आपल्याला पाहायला भेटली अनिलच्या या फटक्याने. आणि 4 धावा धावपलकावरती त्यांनी वसूल केल्या. थोडासा ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपल्याला पाहायला भेटेल हा बॉल. बावीस धावा लागलेल्या आहेत. हो, इथे मात्र आपण पाहिलं तर हा बॉल वाईड आहे. धावसंख्येत थोडासा भर होईल आणि इथे रिव्ह्यू घेतला आहे. पंचांनी वाईड बॉल दिलाय परंतु हा रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांच्या निर्णयाला पुन्हा आव्हान या ठिकाणी दिलं जात आहे. तर इथे मात्र जर बॅटर शफल झाले असतील तर मात्र वाईट बॉल दिला जाणार नाहीये. वाईट बॉल आहे कारण की भरपूर लाईनच्या बाहेर बॉल आपल्याला पाहायला भेटला. लोरफोटाच बॉल. फटका चांगला आहे. धावा देखील चांगल्या मिळतील. 6 धावा मिळतील तब्बल. एकोणतीस धावा लागलेल्या आहेत. पुढील मॅच आपल्याला पाहायला भेटेल जय मल्हार 11 आणि जय महाराष्ट्राशी लढाई. कट केलाय बॉल. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल तिथे मात्र सुटली आहे.
एक धाव इथे मात्र नक्कीच पाहायला भेटली. धावसंख्या धावफलकावरती 30 धावा लागलेल्या आहेत. आता बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी श्री गणेश 11 या टीमनं 15.0 ची सरासरी राखलेली आहे. कोलवर टप्प्याचा बॉल बॅक टू दी बॉल फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. षटकाची समाप्ती झाली आहे. 2 षटकाची समाप्ती बिनबाद 30 धावा धावफलकावरती. आणि आता समीकरण जर आपण इथे पाहिलं तर 18 बॉल आणि 49 धावांची अजूनही गरज असेल ही मॅच जिंकण्याकरिता. चला 2 ओव्हर टाकण्याकरिता तुम्ही तब्बल 11 मिनिटं घेतलेले आहेत. जास्तीचा वेळ आपण घेतलेला आहे. अनिल आणि कैलासची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. त्यातून अनिलचा विचार केला तर चांगली बॅटिंग त्याच्या वतीनं होत आहे. परंतु अजून मी तर म्हणेन एखादं षटक की ज्या षटकामध्ये तब्बल 20-22 धावा येणं फार गरजेचं आहे. आणि मिस्टर अनिल च्या बॅटमध्ये ती धमक आहे. तो धावा एक्झिक्यूट करू शकतोय. विकेट अजूनपर्यंत फेकलेले नाहीये. आणि कैलासचा विचार जर केला तर कैलासमध्ये देखील ती क्षमता आहे. परंतु सध्या तरी आपण पाहिलं तर इथे इतिहास नव्हे तर तुम्हाला वर्तमान घडवणं फार गरजेचं आहे. आणि या मॅचमध्ये तुमचं सर्व काही क्रिकेटचं कौशल्य आहे ते तुम्हाला दाखवणं फार गरजेचं आहे. विलास गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल त्या ठिकाणी विलासचा खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न. लॉंगॉनच्या दरम्यान क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. मोठ्या फटक्याकरिता जाण्याचा प्रयत्न होता अनिलचा. परंतु लॉंगॉन दरम्यान क्षेत्ररक्षण नसल्या कारणाने तिथे मात्र एकच धाव मिळाली अनिलला. अनिल पोचला 21 वरती आणि कैलास खेळतोय 7 वरती. धावसंख्या 31 धावा धावफलकावरती आहेत. या षटकातील 5 चेंडू अजून शिल्लक आहेत. विलास टू कैलास. ओ व्हॉट अ बॉल. काय जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला भेटला. जय मल्हार संघाचे खेळाडू आपण तयार राहायचं आहे. धावसंख्या 31. विलासचं हे षटक फार महत्वाचं षटक असेल. अराउंड द कार्पेट बॅट वळवली. चेंडूला वळवलं त्या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेनं चुकीचा अनुमान. खराब फिल्डिंग आणि चेंडू 4 धावांसाठी चौकार पाहायला भेटतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल नक्कीच पाहायला भेटला. तितका काहीसा वेग चेंडूवरती नव्हता परंतु खराब फिल्डिंग आपल्याला पाहायला भेटली. त्या दरम्यान चौकार पाहू शकाल. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 35. नो लॉस ऑफ द विकेट. या षटकातील 3 बॉल शिल्लक आहे आणि समीकरण जर आपल्यासमोर पाहिलं तर आता जिंकण्याकरिता 15 बॉल आणि 44 धावांची गरज. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. परंतु सध्या तरी आपण पाहिलं तर विलास इथे मात्र वॉट अ शॉट. काय जबरदस्त फटका. परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. दर्जेदार षटकार. फटका आपल्याला पाहायला भेटलाय. अप्रतिम स्लॉट मध्ये बॉल बैठक मारली आणि पवित्रा देखील काय जबरदस्त घेतलाय त्या ठिकाणी कैलास. धावसंख्या 41. हो 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 हा बॉल काय जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला भेटला. अंतिम क्षणी त्या ठिकाणी कैलास देखील थोडासा शफल होण्याचा प्रयत्न करत होता ऑफस्टिक कडे येण्याचा. परंतु चेंडू मात्र भरधाव वेगानं अँगलिंग देखील झाला. अप्रतिम बॉल विलासचा आपल्याला पाहायला भेटतोय. शेवटचा चेंडू इथे मात्र शिल्लक आहे. काय जबरदस्त मॅच आपण पाहिलीत. या मॅच मध्ये नक्कीच पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला भेटत आहे. आणि विलासची गोलंदाजी प्रेक्षकांना नक्कीच आवडली असेल. आणि मात्र व्हॉट अ शॉट त्या ठिकाणी सीमा पार 7 धावांसाठी षटकार आपल्याला पाहायला भेटतो. आणि याचबरोबर 3 षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आणि जिंकण्याचं समीकरण आपण पाहिलं तर आता 12 चेंडू आणि
32 धावेंची गरज. धावसंख्या धावफलकावरती 47. आता 12 मध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. चला टीम मीटिंग करू नका, क्षेत्ररक्षण न फैलावायचं आहे. पंच कमलाकर सर देखील सांगतायत की आपण लवकरात लवकर आता वेळेच्या बाबतीत सहकार्य करा, कारण की दिवसभरामध्ये कमलाकर सरांची पंचांची भूमिका आपण पाहिली. रगरगत्या उन्हामध्ये पंचांची भूमिका साकारणं म्हणजे तितकंच अवघड काम असतं. तर इथे जिंकण्याचं समीकरण 12 बॉल 32 धावांची गरज. थोडासा ड्रिंक्स ब्रेक देखील मैदानाच्या आतमध्ये होत आहे. अनिल लिये यांना देखील आपण पंचांच्या भूमिकेत पाहिलं. आज देखील त्यांनी देखील सहकार्य केलं. आणि ग्रामपंचायत शिरवली मानिवली GPL कमिटीच्या वतीनं चला ड्रिंक्स ब्रेक संपन्न झालेला आहे. 12 बॉल आणि 32 धावांची गरज आहे. मॅच मध्ये काही घडेल. मी तर म्हणेन की आता इथे डॉट बॉलनी आत्मविश्वास वाढेल मैदानाच्या आतमध्ये गोकुळ 11 या टीमचा. आणि दुसऱ्या बाजूला मोठ्या फटक्याने आत्मविश्वास वाढेल श्री गणेश 11 या टीमचा. पाहूया मैदानाच्या आतमध्ये. छत्री पावसाला थांबू शकत नाहीये, परंतु पावसामध्ये उभं राहण्याचं धाडस मात्र देऊ शकते. यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही आत्मविश्वास, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा मात्र देऊ शकेल आत्मविश्वास. आता या दोन्ही संघांना दोन्ही टीमच्या वतीनं आत्मविश्वास संघर्षाची पराकाष्ठा द्यावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये स्लॉट मध्ये बॉल आणि त्याच्यावरती उमटवली मुवर. 6 धावांसाठी छत्रपतीचा छावा. ठोकल्यात 6 धावा. काही को मंजिल एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है. बोला चिड़िया से कैसे बना तेरा आशियाना, बोली चिड़िया भरनी पड़ती है उडान, बार बार तिनका तिनका उठाना पड़ता है. ज्या सौरभनं धावा जमवल्या होत्या मागील इनिंग मध्ये, त्या सौरभवरतीच आक्रमण चढवलं जात आहे. हा क्रिकेट आहे, जितका जुना तितका नाविन्यतेनं भरलेला हा खेळ आहे. लोअर फुलटॉस बॉल फेकून दिलाय, चेंडू सीमा पार, गगनभेदी गगनचुंबी, बिग 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 षटकार. मॅच नक्कीच प्रेक्षकांना आवडली असेल. सलगचे 2 बॉलमध्ये 2 षटकार या ठिकाणी फेकलेले आहेत. सौरभची चिंता या ठिकाणी वाढवलेली आहे. आता 10 बॉलमध्ये 20 धावांची गरज आहे. फटका आडव्या बॅटनं जरूर खेळलाय. वाडिश लॉंगॉलला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. ही थोडीशी पलवाट त्या ठिकाणी काढण्यामध्ये सफलता मिळालेली सौरभला. लेन थोडीशी खेचली होती आणि अनिल त्याच्यावरती मोठा फटका काही खेचू शकला नाहीये. आता समीकरण जर आपण पाहिलं तर 9 चेंडू आणि 19 धावांची गरज. आणि बैठक मारली त्या ठिकाणी. व्हॉट अ शॉट, जबरदस्त फटका. सूर्यकुमार यादवची आठवण करून देणारा हा फटका. 6 धावांसाठी षटकार. आपण पाहत आहे ग्राम पंचायत प्रीमियर लीग, इलाका हमारा धमाका भी हमारा. काय मॅच होते, पैसा वसूल मॅच. इथे मात्र फटका फसलाय, फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल सोडली आहे. झेल इथे मात्र सुटली आहे मैदानाच्या आतमध्ये. काय जबरदस्त मॅच आहे. इथे जर पाहिलं तर एवढी काही कठीण झेल मी तर म्हणेन की नाही. क्रिकेटच्या विश्वामध्ये जर आपण पाहिलं तर कठीण झेल सोप्यानं करणं फार गरजेचं होतं, परंतु इथे मात्र सौरभने संधी निर्माण करून दिली होती. आता 7 बॉल आणि 12 धावांची गरज. 1 डॉट बॉल इथे येणं फार गरजेचं आहे. मी तर म्हणेन की आता या बॉलवरती सौरभ इथे मात्र डॉट बॉल काढेल का. धावसंख्या धावफलकावरती 67. जिंकण्याचं समीकरण 7 बॉल आणि 12 धावांची गरज.
तर इथे मात्र 7 बॉल 11 धावेंची गरज आहे. 7 चेंडू 11 धावेंची गरज. एक बॉल डॉट येणं फार गरजेचं आहे. बॉल इथे मात्र डॉट निघाला नाही, परंतु धावा इथे मात्र मिळतील का पाहावं लागेल. एक धाव कंप्लीट केली, दुसरी धाव इथे मात्र फंबलने झाली. दरम्यान 2 धावा आणि इथे फुटवर्क न मात्र चेंडू दूरवर गेला. सो त्या अनुषंगाने जिथे 1 धाव तिथे 2 धावा जास्तीच्या पाहायला भेटल्या. आणि या दरम्यान आपण पाहिलं तर षटकाची समाप्ती झालेली आहे आणि आता 6 बॉल जिंकण्याकरिता 9 धावेंची गरज आहे. देऊया डीजे ला थोडीशी संधी. तर या मागील बॉलवरती 3 धावा आपल्याला पाहायला भेटल्या आणि आता जिंकण्याचं समीकरण 6 चेंडू आणि 8 धावेंची गरज आहे. काय जबरदस्त दोन्ही बॅटर आपण पाहिलं तर ऑन स्क्रीन वरती 34 वरती खेळतायत. काय जबरदस्त दोघांचं जे योगदान आहे ते संघाकरिता दमदार असं योगदान आहे. 71 धावा आतापर्यंत त्यांनी बनवलेले आहेत. उरलेले 6 बॉल आणि 8 धावा विजयासाठी गरज असेल. आणि आपण जर पाहिलं असेल तर आजच्या दिवसामध्ये श्री गणेश या टीमनं तब्बल गोकुळ 11 या टीमनं 70 धावा बनवल्या होत्या. परंतु या मॅच मध्ये आपण पाहिलं तर काय जबरदस्त या ठिकाणी क्रिकेट. आणि या मॅच मध्ये गोकुळ 11 या टीमनं तब्बल 78 धावा बनवल्या. परंतु या धावांवरती देखील त्यांना चांगलं काही कमेंटमेंट मात्र देता येऊ शकलं नाही. गोलंदाज हा डिपार्टमेंट फार निराशाजनक आपल्याला पाहायला भेटला. 6 बॉल आणि आता 8 धावेंची गरज असताना गोलंदाजी मार्कवरती आता जय, ज्याच्या नावावरती जय आहे तो जय इथे मात्र जय संपादित करेल का, विजय संपादित करेल का. फटका फसलाय जयला. चेंडू खाली येण्या अगोदरच वाईडिश लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक देखील आला होता, परंतु चेंडू मात्र धरतीला दान झाला. आणि आता समीकरण थोडंसं सोपं येऊन राहिलेलं आहे. 5 बॉल इथे मात्र शिल्लक असतील आणि जिंकण्याकरिता 5 मध्ये 6 धावांची गरज आहे. शनिवार म्हणजे लहान मुलांना सुट्टीचा दिवस. आमच्या कॉम बॉक्स मध्ये देखील छोटी मुलं देखील एन्जॉय करतायत. ते देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, मॅचची मजा लुटतायत. हो हा बॉल अप्रतिम आपल्याला पाहायला भेटलाय. लाजवाब बॉल आहे. जय त्याच्या नावामध्ये जय आहे. आपण देखील उल्लेख करत होते जयचा. तो देखील कमबॅक करेल. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, मगर हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. काय जबरदस्त मॅच, अगदी जबरदस्त मॅच. आता 4 बॉल आणि जिंकण्याकरिता 6 ची गरज. 4 मध्ये 6 धावा इथे मात्र कराव्याच लागतील ही मॅच जिंकण्याकरिता. चेसिंग कंपल्सरी असेल. 4 मध्ये 6. स्ट्राईकला कैलासला पाहू शकताय जो 36 धावांवरती बॅटिंग करतोय. 4 मध्ये 6चं समीकरण येऊन ठेपलेलं आहे. जय गोलंदाजी मार्कवरती पुन्हा सज्ज झालाय. आतापर्यंत त्यांनी 2 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. इथे फटका फसलाय आणि मॅच ओहो पुनश्चा. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. शांत आणि स्तब्ध वातावरण आपण पाहू शकाल. GPL मधील ही अशी मॅच जी मॅच मी तर म्हणे ना भूतो ना भविष्यते अशी मॅच आपल्याला पाहायला भेटत आहे. समीकरण आपण पाहिलं तर 3 बॉल आणि 4 धावांची गरज आहे. काय जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शेवटच्या क्षणापर्यंत प्रेक्षकांना खुर्चीवरती खेळून ठेवणारी ही मॅच आपण अनुभवू शकाल. 75 धावा धावपलकावरती जमलेल्या आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना सौरभनं 16 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये रोशननं 14 खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये कैलासनं 17 खर्च केल्या आणि चौथ्या षटकामध्ये सौरभनं 24
धावा खर्च केल्या आणि जय संघर्षाची पराकाष्ठा करतोय ह्या मॅचमध्ये. त्याच्या समोर आता कैलास आहे, तो देखील दमदार फॉर्म मध्ये आहे, परंतु ही विपरीत परिस्थिती या ठिकाणी. इथे जबरदस्त फटका, क्षेत्ररक्षक, ओहो व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. ऍक्शन रिप्ले मध्ये नक्कीच आपल्याला ही कॅच पाहायला भेटेल. कैलासची ही झेल किती महत्वाची होती, येणारी वेळ येणारा काळ नक्कीच सांगून जाईल. तू पाहतास जयघोषाचे नारे, विसरू नकोस कालगतीचे वारे, कालगतीचे वारे कधी आणि कुठे वाहतील याचा नेम नाही. आणि या मॅच मध्ये काय जबरदस्त मॅच. आणि ही मॅच जर प्रेक्षकांना आवडली असेल तर नक्की टाळ्या होणं फार गरजेचं आहे, कारण की दोन्ही संघांनी नक्कीच सर्व प्रेक्षकांना या ठिकाणी या मॅचचा आनंद घेण्याकरिता भाग पाडलेला आहे. संपूर्ण मानिवली गाव, शिरोली गावामध्ये टीव्ही स्क्रीन ऑन झाले असतील, या मॅचचा आनंद घेत असतील. 2 बॉल आणि 4 धावेंची गरज आहे. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. कठीण असेल नवीन फलंदाजाला, कारण की त्यांच्या समोर आपण पाहिलं तर गोलंदाज जय, त्याचा आत्मविश्वास 100% दुणावलेला आहे. छत्री पावसाला थांबू शकत नाहीये, परंतु पावसामध्ये उभं राहण्याचं धाडस मात्र देऊ शकते. यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही आत्मविश्वास, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा मात्र देऊ शकतो आत्मविश्वास. आता इथे मात्र बॅटिंग केला आलेले बॅटर कोलबटप्प्याचा बॉल खोदून मारण्याचा प्रयत्न, चेंडू अलाउन द कार्पेट चाललेला आहे. लॉंग ऑनच्या दरम्यान थोडीशी फंबलने झाली, परंतु पुन्हा कमबॅक झालं. आता 1 बॉल आणि 3 धावेंची गरज. 1 बॉल 3 धावेंची गरज. ही मॅच मात्र पलटली, मॅच या ठिकाणी पलटली. क्रिकेटचं महत्व, क्रिकेट जितका जुना तितकाच नाविन्यतेने भरलेला आहे. आपण या मॅच मध्ये सातत्याने अनुमान लावत होतो, परंतु भविष्यवाणी करत नव्हतो. मॅच कोणत्या क्षणी टर्न होईल याचा नेम नाहीये, हे मॅच मध्ये आपल्याला पाहायला भेटलं. परंतु मी तर म्हणेन की दोन्ही संघांना मी नक्कीच ऑल द बेस्ट देईन या मॅच मध्ये. ही मॅच कोणी जिंको, GPL चा विजय असेल अशी दमदार मॅच आपल्याला पाहायला भेटली. आणि सातत्यानं समालोचन करत असताना अगदी स्लो समालोचन करतोय, परंतु या खेळाडूंनी अगदी वेग धारण करायला लावलेला आहे. 1 बॉल आणि 3 धावेंची गरज आहे. स्ट्राईकला बॅटर आपण पाहू शकता या अनिल आहे, गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकता जय. पुन्हा एकदा जय, कोणतीही लाईन लेन त्यांनी मात्र बदली केलेली नाही. 1 चेंडू आणि 3 धावेंची गरज. रोमांच, थरार, पदलालिट्य. इथे मात्र फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फंबलले झाले. 1 धाव कंप्लीट केली आणि दुसरी धाव मिळणार नाहीये. फलंदाज बाद आणि इथे मात्र मॅच जिंकली आहे. काय मॅच झाली आहे, टाळ्या होणं फार गरजेचं आहे मॅच साठी.